रामकृष्ण हरी. स्वागत आहे सर्वांचं. आता आषाढी पालखी सोहळा सुरू होतोय आणि लाखोच्या संख्येने वारकरी पंढरीच्या दिशेने प्रस्थान करतायत. तर वारी म्हणजे नेमकं काय, वारीची प्रथा कशी रूढ झाली, सर्वप्रथम वारी कोणी केली याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर वारी शब्दाचा अर्थ एरझार. पंढरपूरची वारी करायची म्हणजे आपल्या घरून पायी चालत पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला जायचे आणि भगवंताला भेटून घरी परत यायचे. वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात. अनंत भगवान ठेवतील त्याप्रमाणे राहायचे. त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून निर्वाहापुरते अन्न आच्छादनाची व्यवस्था करायची. तहानलेल्याची तहान जाणायची, भुकेलेल्या जीवाला अन्न द्यायचे, परस्त्रीला मातेसमान मानायचे, कोणत्याही जीवाचा मत्सर करायचा नाही, त्याच्या कल्याणाची प्रार्थना करायची, संतांवर प्रेम ठेवायचे, गीता भागवताचे वाचन करायचे, आपल्या सर्व कार्याच्या केंद्रस्थानी भगवंताला ठेवायचे, धर्मपूर्वक गृहस्थ आश्रमांचे पालन करायचे आणि भगवतधामाचा मार्ग सुकर बनवायचा. असे वारकऱ्यांचे भक्तिमय जीवन असते. अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात कथा करीत पंढरपूरला पायी जातात. त्यांच्या समूहाला दिंडी असे म्हणतात. वर्षातील आषाढ शुक्ल एकादशी व कार्तिक शुक्ल एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून गावोगावच्या देवस्थानाच्या दिंड्या 15 ते 20 दिवसांच्या पायी प्रवास करून पंढरपुरात भगवान श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. आंध्र आणि कर्नाटकातूनही अनेक दिंड्या पंढरपूरला येतात. सर्व दिंड्यातील वारकरी तसेच यात्रेकरू भक्त असा 10 लाखांचा जनसमुदाय या एकादशीच्या पर्वावर पंढरपुरात येतो. वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे देखील वारीला जात होते असे सांगितले जाते. पूर्वी प्रवासाची साधने फारशी नव्हती, त्यामुळे लहान लहान समूहाने लोक भगवत दर्शनाला पंढरपुरात जात असणार. त्यामुळे ही प्रथा किती जुनी आहे त्याचा अंदाज करता येत नाही. परंतु ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या पदरी सेनाधिकारी असलेले हैबतराव बाबा अरफळकर यांनी या दिंडीमध्ये सुसूत्रता आणली. ते श्री ज्ञानेश्वरांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जात असत. तुकाराम महाराज ही पंढरपूरची वारी करत असत. त्यांच्या चिरंजीवानी नारायण महाराजांनी 1685 साली श्री तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्याची प्रथा सुरू केली. दिंडी सोहळ्याच्या या 2 परंपरा चालत आलेल्या आहेत. पावसाची उघडीप झालेली, थोड्या पेरण्या आटोपलेल्या, तेव्हा शेतकऱ्याला थोडी सवड असते. अशा वेळी तो वारीत जातो. आळंदी, देहू, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातूनही भाविक येथे येतात. सुरुवातीचा 5-50 हजार भक्तांचा मेळावा पंढरपुरात 10 लाखापर्यंत जाऊन पोहोचतो. यावेळी एक चालते फिरते नगरच महाराष्ट्रात भ्रमण करत असते. गैरसोयीची पर्वा न करता भक्तांची सहभागी होण्याची निष्ठा, व्यक्ती, जाती, धर्म यांची बंधने तोडून समभावाचा वसा घेतलेला आराध्य दैवत श्री विठ्ठलावरची अनन्य श्रद्धा असे अनेक गोष्टीची प्रचिती या सोहळ्यात जाणवते. दिंडी म्हणजे चालते बोलते फिरते नगर. दिंडी सोहळा हे आजच्या युगातील आश्चर्यच आहे. या दिंडी विभिन्न साधू संतांच्या जन्मस्थानापासून सुरू होतात. अशा 400 ते 500 दिंड्या सोहळ्यात सहभागी होतात. वारकरी सुमारे 200 ते 250 किलोमीटर पायी प्रवास करतात. ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या दिंड्या आळंदीहून निघतात. ज्येष्ठ वद्य अष्टमीला पंढरपुराकडे प्रस्थान ठेवतात. प्रस्थानाच्या दिवशी पहाटे 3 वाजता महापूजा होते. दुपारी 1 वाजता दिंडी प्रमुखांना आमंत्रण दिले जाते. 3 वाजता घोडे सन्मानपूर्वक आणतात. पादुकाची आरती होते. मानाचे 5 नारळ दिले जातात. त्यानंतर देवस्थानतर्फे आरती होऊन पादुका पालखीत ठेवले जातात. यावेळी 47 मानाच्या दिंड्या देऊळवाड्यात तर उर्वरित सर्व बाहेर असतात. दिंडी प्रदक्षिणा करते व दिंडी प्रमुखांना नारळ दिला जातो. रात्री 9 वाजता गांधीवाड्यात आरती होते. रात्रभर जागोर होतो व पहाटे आरती होऊन पालखी पुण्याकडे निघते. तुकाराम महाराजांची पालखी ज्येष्ठ वद्य सप्तमीला देऊळवाड्यातून बाहेर पडते. या दिंड्या आषाढ शुद्ध दशमीपर्यंत 18 दिवसांचा प्रवास करीत पंढरपुरात पोहोचते. काही लहान दिंड्या सुमारे महिनाभर चालत असतात. बरेच लोक बस आणि रेल्वे गाडीने येतात. दिंडी ही अतिशय सूत्रबद्ध आणि योजनबद्ध पद्धतीने आखलेली असते. बैल जोडलेल्या रथात पालखीतून पादुका असतात. रथाच्या पुढे 27 अधिकृत दिंड्या आणि रथामागे 103 अधिकृत दिंड्या चालतात. त्यांच्या मागे नवीन सुरू झालेल्या अनेक दिंड्या चालत असतात. वारकरी संप्रदायाचे संचालक मंडळ आहे, अध्यक्ष आहेत. त्यांनी घालून दिलेले नियम 400 ते 500 दिंड्यातील वारकऱ्यांना बंधनकारक असतात. सोहळ्यामध्ये रस्त्याने चालण्याकरता जो क्रमांक देण्यात आलेला असते त्यानुसारच प्रवास करण्याचा नियम आहे. या नियमांचे सहसा कोणी उल्लंघन करीत नाही. अधिकृत दिंड्यांची जागा, क्रम, कार्यक्रम, दिंडी प्रमुख सर्व काही ठरलेले असते. हा क्रम 1934 मध्ये न्यायालयाने ठरवून दिला आहे. 1972 मध्ये त्यात लोकांनी बदल मागितला. किरकोळ बदल करून तोच क्रम पुन्हा सुरू आहे. संत तुकाराम महाराजांच्या रथापुढे 18 आणि मागे 69 दिंड्या असतात. दिंडीतील पुरुष धोतर, सदरा व विशिष्ट टोपी घालून 6 किंवा 7च्या रांगेने एकत्र जातात. सर्वजण टाळाच्या ठोक्यावर आणि मृदुंगाच्या तालावर जय जय रामकृष्ण हरी भजन आणि अभंग गात चालतात. दिंडी प्रमुख वीणा वाजवतात. त्यांच्याबरोबर 1 किंवा अधिक मृदंगवादक असतात. पुरुषांच्या मागे रंगबेरंगी साड्या परिधान केलेल्या स्त्रिया असतात. काहींच्या मस्तकावर सुशोभित कुंड्यामध्ये तुळस असते. वैष्णव संप्रदायात तुळशी पूजनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
श्रीमती तुळशीदेवीला प्रदक्षिणा केल्याने प्रत्येक पावलोपावली ब्रह्महत्येचे पाप नष्ट होते. तुळशीला जल दिल्याने नरकाचे दर्शन होत नाही. तुळशीचे दर्शन, स्पर्श, स्मरण, वंदन केलेले मनुष्याचे कल्याण होते. भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय असणाऱ्या आणि विष्णुभक्ती प्रदान करणाऱ्या तुळशी महाराणीला मी प्रणाम करतो. तुळशीचा महिमा फार मोठा असून श्री विठ्ठलास ती अतिशय प्रिय आहे. दिंडी सोहळा, कीर्तन महिमा, नाम महिमा सांगणारा आगळा वेगळा उत्सव आहे. यात भगवंत, भक्त आणि भगवंताचे नाव याला फार मोठे स्थान आहे. दिंड्या म्हणजे नगर, संकीर्तन करणारे वेगवेगळे समूहच. कलियुगात केवळ हरिनाम, केवळ हरिनाम, केवळ हरिनाम हाच आध्यात्मिक उन्नतीचा एकमेव मार्ग आहे. अधिकृत शास्त्रातून कलियुगात भगवत प्राप्ती साधन विधी हरिनाम संकीर्तनच सांगितले गेले आहे. दिंडीतून पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाताना भक्तांचा भाव कसा असावा हे आपण अक्रूराच्या मूर्तिवंत उदाहरणावरून समजू शकतो. जेव्हा ते श्रीकृष्ण आणि बलरामांना भेटण्यासाठी वृंदावनात जाण्यास निघाले तेव्हा त्यांच्या अंतःकरणात श्रीकृष्णाविषयीचा प्रेमभाव दाटून आला. मी असे कोणते शुभ कार्य केले, अशी कोणती श्रेष्ठ तपस्या केली ज्याचे फळ म्हणून मी आज भगवंताच्या भेटीसाठी जातो आहे. जे दर्शन मोठमोठ्या सिद्ध पुरुषांना दुर्लभ आहे ते दर्शन मला होणार आहे. मी अतिशय पतित आहे, परंतु कधी जसे नदीतून वाहून चाललेले तृणही प्रवाहाने या तीराहून त्या तीरावर जाऊ शकते, त्याप्रमाणे भगवंताच्या कृपेने हा संसार सागर मी पार करीन असे विचार मनात आणून संपूर्ण प्रवासात ते श्रीकृष्णांची अनेक प्रकारची स्तुती करत होते. ते मनात विचार करत होते, जेव्हा मी श्रीकृष्णांना भेटेन तेव्हा मी त्यांच्या चरणकमलाचा प्रणाम करेन. मी त्यांच्या चरणावर लोटांगण घेईन. ते माझ्या डोक्यावर आपले करकमल ठेवतील ना. ते जेव्हा दयापूर्ण, प्रेमपूर्ण दृष्टीने माझ्याकडे बघतील तेव्हा जन्मजन्मांतरीचे सार्थक होऊन मी परमानंदाने मग्न होईल. अशा भावनेने, मोठ्या उत्कंठेने अक्रूर श्रीकृष्णांना भेटावयास चालले होते. तेव्हा दिंडीतून पंढरपुराकडे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाताना भगवंतांना भेटण्याची, त्याच्या चरणकमलांना स्पर्श करण्याची अशीच उत्कंठा, भाव, चिंतन आमच्यात हृदयी येऊ दे अशी आपण प्रार्थना करायला हवी. दररोज सुमारे 15 किलोमीटर चालत सर्व दिंड्या पंढरपुराच्या वेशीवर वाखरी या गावी एकत्र होतात. हे गाव पंढरपुरापासून 3 किलोमीटर दूर आहे. आषाढी एकादशी निमित्ताने आणखी बरेच वारकरी या शेवटच्या टप्प्यात सामील होतात. पंढरपुरात पोहोचल्यावर यात्रेकरू चंद्रभागेत स्नान करतात. खांद्यावर पालखी घेऊन नगर प्रदक्षिणा करतात. प्रदक्षिणेनंतर संपूर्ण रात्र रांगेत उभे राहून एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरता प्रचंड गर्दी असलेल्या प्रत्येकाला काही क्षणापुरते दर्शन मिळते. त्यांच्याकरता तेच पुरेसे आहे. सर्व श्रमांचे सार्थक आहे. लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपुरात का येतात? केवळ भगवंतांना पाहण्यासाठी, चंद्रभागेत स्नान करून पवित्र होण्यासाठी. अशा प्रकारे दिंडीतील भक्त वर पाऊस, खालती काठे, दगडधोंडे, झोपण्याची व्यवस्था असो नसो एवढी सर्व गर्दी सोसून वाटेवर कधी प्रसाद मिळतो कधी नाही अशा बऱ्याचशा अडचणी सहन करीत 18 दिवस पायी चालत पंढरीला पोहोचतात. आता 18 दिवसानंतर दर्शन होईल, 17 दिवसानंतर, 15 दिवसानंतर, 10 दिवसानंतर असे करीत उद्या दर्शन होईल. आता रांगेमध्ये आहे, 10 तासानंतर दर्शन होईल असे ध्यान करीत करीत अखेर वारकरी भक्त भगवंतासमोर पोहोचतो आणि पांडुरंगासमोर उभे राहून दर्शन करण्यास त्याला किती वेळ मिळतो? केवळ 1 सेकंद. 18 दिवसातील एवढी धडपड, कष्ट, तपस्या कशासाठी? तर 1 सेकंदाच्या दर्शनासाठी. लगेच त्याला मागील गर्दीच्या जोरामुळे पुढे ढकलले जाते. एका क्षणभराच्या विठ्ठल दर्शनाने भक्त कृतकृत्य होऊन जातो. दर्शनोपरांत बाहेर पडलेल्या भक्तांच्या चेहऱ्यावरील भाव पहा. त्याची मुद्रा अतिशय प्रसन्न असते. त्याचा आत्मा प्रसन्न झालेला असतो. 18 दिवस कष्ट सहन केल्याचे फळ काय? तो भगवंतासमोर क्षणभर उभा राहू शकला. या लाखो लोकांचे मुख्य आकर्षण म्हणजे केवळ विठ्ठल दर्शन. 18 दिवसांच्या परिश्रमानंतर वारकरी भगवंतांना पाहतो तेव्हा आत्मा आणि परमात्मा यांची भेट होते, मिलन होते. तर अशी आहे श्री विठ्ठल रूपाची गोडी. ही गोडी चाखण्यासाठी वारकरी 18 दिवसांचे कठोर परिश्रम करतो व शेवटी पंढरपूरमध्ये पोचतो. आषाढ शुद्ध एकादशी शयन अथवा देवशयनी, पद्मा किंवा विष्णुशयनी एकादशी असे म्हणतात. या एकादशीचे महात्म्य भविष्योत्तर पुराणामध्ये श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये वर्णिले आहे. या एकादशीचे अधिष्ठाता भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवंत या दिवशी शयन करतात. या एकादशीपासून चातुर्मासाचे व्रत आरंभ होते. या वेळेपासून ते उठेपर्यंत 4 महिने त्यांच्या गुणांचे श्रवण कीर्तन करून वैष्णव या व्रतांचे पालन करतात. भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी वैष्णव ही एकादशी करतात. तसेच शुद्ध भक्ती मिळवण्यासाठी ते भगवंताकडे प्रार्थना करतात. ज्यावेळी सूर्य कर्क राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भगवान मधुसूदन झोपी जातात आणि ज्यावेळी सूर्य तुळा राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा ते झोपेतून उठतात. आषाढी यात्रेपासून ते कार्तिकी यात्रेपर्यंतचा 4 महिन्यांचा काळ चातुर्मास म्हणून संबोधला जातो. या चातुर्मासात हजारो वारकरी पंढरपुरात मठ, मंदिर, धर्मशाळेत राहून भजन, कीर्तनादी कार्यक्रमात सहभागी होतात. भागवत धर्माचा अभ्यास करतात. शेतकरी वर्ग शेतात पेरण्या करून श्री विठ्ठल दर्शनाची आसमनी घेऊन पंढरीस येतो. वारकऱ्याप्रमाणेच अनेक व्यापारी आपल्या मालाची विक्री करण्यासाठी दुकाने थाटून बसतात. आषाढी वारीचा महिमा सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांच्या मनाला भौतिक संपदा सोहळे रुचत नाही, त्यांच्या मनाला पंढरीचा ध्यास लागला आहे आणि त्यांचे मन आषाढी एकादशीस
पंढरीत जाण्यास आतुर झाले आहे. अशा भक्तांची खुद्द श्री भगवंतच वाट पाहत आहे. वाखरे येथे संतनगर येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र होतात. आषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या आणि दिंड्या एकमेकांना भेटतात. या ठिकाणाहून आषाढ शुद्ध दशमीला सकाळी 10च्या सुमारास पालख्या हळूहळू पंढरपुराकडे मार्गक्रमण करू लागतात. आषाढ शुद्ध एकादशीला यात्रेकरू चंद्रभागेच्या पवित्र प्रवाहात स्नान करून शुचिर्भूत होतात. कपाळी गोपीचंद्र व बुक्क्यांची नाममुद्रा लावतात. गळ्यात तुळशीची माळ व हातात टाळ, खांद्यावर पताका घेऊन हे वारकरी संतांच्या पालख्या समवेत नामघोष करीत क्षेत्र प्रदक्षिणा करतात. आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सरदार खाजगीवाले यांच्या वाड्यातील श्री विठ्ठल रुक्मिणी व श्रीमती राधाराणी यांची शृंगारलेल्या रथातून क्षेत्र प्रदक्षिणेच्या मार्गावर मिरवणूक होते. श्री विठ्ठलाच्या उत्सव मूर्तीच्या एका बाजूस राधिका आणि एका बाजूस रुक्मिणी आहे. असे सांगतात की शिवराम पंथांना दृष्टांत झाला. त्यांनी वाड्यात उत्सव मूर्तीची स्थापना करून कीर्तन करावे व मिरवणूक सोहळा करावा अशी त्यांना आज्ञा झाली. त्यानुसार त्यांनी ह्या रथोत्सवास प्रारंभ केला. आज जवळजवळ 190 वर्षांचा काळ लोटला, पण ही प्रथा तशीच अव्याहतपणे चालू आहे. मिरवणुकीच्या आधी पूजा आरत्या होते. अभिषेक आरती होऊन व वस्त्रालंकार नेसवून सकाळी 8 वाजता भगवंत सभामंडपात येतात. 11:30 व 12 वाजेपर्यंत कीर्तने होतात. त्यानंतर भगवंत रथारूढ होतात. रथापुढे तसेच रथ ओढण्यास मानाचे ठरलेले मानकरी असतात. मिरवणुकीनंतर ह्या मानकऱ्यांना विशेष प्रसाद दिला जातो. रथस्थ श्री पांडुरंग दर्शनाचे विशेष महात्म्य सांगितले आहे. असे म्हणतात की रथाच्या ठाई बसलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी आणि राधिका यांचे दर्शन घेतले असता पुनर्जन्म होत नाही. रथाची प्रदक्षिणा पूर्ण झाली की वारी परिपूर्ण झाल्याचा वारकऱ्यांना संकेत मिळतो आणि आनंद होतो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गोपाळकाला होऊन यात्रेची सांगता होते. पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून क्षेत्राच्या दक्षिणेस गोपाळपूर येथे दिंड्या व पालख्यांची गोपाळकाल्यासाठी गर्दी होते. सकाळी 10 ते 12च्या सुमारास येथे कीर्तनानंतर दहीहंडी फोडली जाते. गोपाळकाला एकमेकाला वाटला जातो. अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. अशा प्रकारे सर्वजण भेदभाव विसरून एकमेकांची चरणधूळ घेतात. सारे भाविक आणि वैष्णव हा उत्सव करून पंढरीची वारी पूर्ण केल्याचा आनंदात न्हाऊन निघतात आणि आनंदाची शिदोरी बरोबर घेऊन आपल्या गावी परत जातात. या वारीच्या वेळी पंढरीचे आसमंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरीच्या नामघोषाने ताल मृदुंगाच्या नादघोषाने दुमदुमून निघते. भारतातील विविध प्रांतातील भिन्न भिन्न भाषा बोलणारे श्री विठ्ठलाच्या भक्तिप्रेमाने आपले भिन्नत्व विसरून एक होतात. उच्च नीचता, श्रीमंत गरीब, जातीभेद, भाषाभेद, प्रांतभेद विसरून आपण सगळे श्री विठ्ठलाचे दास आहोत ही एकमेव भावना मनात राहते. भगवंत उच्च नीच असा भेद मानत नाही, तो केवळ भक्ती पाहतो. त्यामुळे यात्रेत विषमता नसते, भेदभाव नसतो. वाकरी येथे होणारे रिंगण सोहळा अत्यंत प्रेक्षणीय असतो. रामकृष्ण हरी.